नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण एंजल नंबर सिरीजमध्ये 999 या एंजल नंबरचा अर्थ आणि युनिवर्सकडून आपल्याला जो संदेश मिळतो तर त्याचा अर्थ आपण समजून घेणार आहोत. पण त्यापूर्वी आपण न्यूमरोलॉजीनुसार 9 या अंकाचं महत्त्व काय आहे ते समजून घेऊ. कारण आपण एंजल नंबर जर बघितले ना तर त्याच्या पाठीमागे जे अंक आहेत त्याला स्वतःला एक स्पेसिफिक त्याचा एक अर्थ असतो आणि जोपर्यंत आपण तो अर्थ समजून घेत नाही तोपर्यंत डायरेक्ट 999 या शब्दावर जाणं हे त्याला अन्यायकारक असेल. तर आपण पहिल्यांदा 9 अंक न्यूमरोलॉजीनुसार त्याचं काय महत्त्व आहे किंवा त्याची काय ओळख आहे किंवा त्याचं काय खासियत आहे हे आपण पाहणार आहोत. न्यूमरोलॉजीनुसार 9 या अंकाचं काय महत्त्व आहे तर मानवता आणि कंपॅशन म्हणजे 9 हा अंक दया, करुणा, इतरांना मदत करण्याची भावना आणि मानवतावादी नेचर याच्याशी जोडला जातो. स्वतःपुरतं न जगता हे लोक इतरांसाठी काही ना काही करण्याची इच्छा यांच्या मनात नेहमी असते. ही त्यांची एनर्जी आहे पर्सनल. कंप्लेशनमध्ये नवीन सुरुवात. 9 हा 1 ते 9 मधील शेवटचा अंक आहे. त्यामुळे एखाद्या सायकलची शेवट कशी होते ना, म्हणजे एक पूर्ण सर्कल असतं, त्याचा शेवट कसा असतो ना, तसं जुनं पूर्ण होणं आणि पुढच्या टप्प्यासाठी जागा तयार होणं किंवा करणं याचं प्रतीक असं मानलं जातं. 1 ते अंक 9 पर्यंत ज्या अंकामध्ये 9 हा अंक शेवटचा आहे त्याच्यामुळे ते सर्कल पूर्ण होत आहे आणि त्याच्यासाठी स्पेस तयार होत आहे असा त्याचा अर्थ मानला जातो. आध्यात्मिक ज्ञान 9ला विजडम, स्पिरिच्युअलिटी आणि लाईफ लेसनशी जोडलं जातं. आयुष्यातील अनुभवामधून शिकणं आणि त्यांना ज्ञानाचा उपयोग इतरांच्या भल्यासाठी करणं हा त्याचा सिम्बॉलिक अर्थ आहे. हे ज्या मार्गातून लाईफ लेसन्स घेतात किंवा शिकतात, स्पिरिच्युअलिटी असेल किंवा त्यांचं काही आध्यात्मिक मार्गातून ते जे घेतात ना ते स्वतःपुरतं सीमित न ठेवता हे आपल्या अनुभवातून आलेल्या गोष्टी इतरांना त्याचं ज्ञान ते सांगतात किंवा देतात. चौथा आहे प्रेम आणि फॉरगिव्हनेस. 9ची एनर्जी मोठ्या मनाची आणि फॉरगिव्हिंग नेचरची मानली जाते. जुन्या जखमा, राग सोडून पुढे जाण्याशीही 9 हा अंक जोडला जातो. ट्रान्सफॉर्मेशन 9 अनेकदा एका फेजच्या समाप्तीचं प्रतीक मानला जातो. एखादी जुनी सवय, विचारसरणी, परिस्थिती किंवा नात्याचा एक टप्पा संपून नवीन चॅप्टर सुरू होण्याचा संकेत असा त्याचा अर्थ घेतला जातो. पूर्ण भारतीय वैदिक न्यूमरोलॉजीमध्ये 9 या अंकाचा संबंध मंगळ ग्रहाशी जोडला जातो. त्यामुळे हिंमत, एनर्जी, डिटर्मिनेशन, ॲक्शन आणि फायटिंग स्पिरिट याच्याशी 9ची सांगड घातली जाते. 9ची निगेटिव्ह साईड जर बघितली, 9ची एनर्जी जर इनबॅलन्स झाली, असंतुलित झाली तर अति इमोशनल होणं, जुन्या गोष्टी न सोडता येणं, इतरांसाठी स्वतःला विसरणं, इनपेशन्स किंवा राग अशी आव्हाने अशा गोष्टी त्यांच्यामध्ये बघायला मिळतात. थोडक्यात काय तर 9 अंक आपलं जुनं पूर्ण करून त्यातून शिकून प्रेम आणि ज्ञान घेऊन पुढच्या नव्या अध्यात्माकडे किंवा अध्यायाकडे जातो. पुढच्या पेजमध्ये तो टर्न होतो. ही त्याची खासियत आहे. जर तुम्हाला 999 हा नंबर जर सतत दिसत असेल तर जुनं पूर्ण होऊ द्या. जे तुमच्यासाठी योग्य नाही ते सोडा आणि नवीन सुरुवातीला स्वतःला तयार करा असा एक ढोबळमानाने त्याचा अर्थ होतो. आणि जर आपण त्याचा अर्थ वेगळ्या गोष्टीशी जोडला तर त्याचा वेगळा अर्थ होऊ शकतो. तर 999 आणि एंडिंग म्हणजे इथे शेवट म्हणजे नेहमी काहीतरी वाईट घडणार असा ह्याचा अर्थ नाही आहे. तर हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. समजा तुम्ही एका नवीन नात्यामध्ये आहात आणि तिथे सतत काही ना काहीतरी कुरबूर, नात्यामध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम, निगेटिव्हिटी, अंडरस्टँडिंग नसणं किंवा सतत एकमेकांचे उणे काढणं असं जर असेल आणि तेव्हा तुम्हाला 999 जर दिसत असेल ना तर याचा अर्थ असा नाही की ते नातं शेवट करायचं आहे किंवा संपवायचं आहे. तर याचा अर्थ असा होतो की या नात्यात काय शिकायला मिळतं आणि आता पुढे जाण्यासाठी मला काय बदलण्याची गरज आहे. म्हणजे मला हे नातं जर पुढे घेऊन जायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्यामध्ये काय बदल करता येतील किंवा पुढच्या समोरच्या माणसाला कसं एक्सेप्ट करता येतील हे त्याच्याविषयी पण बोललं जातं. कधी एंडिंग म्हणजे एखादी व्यक्ती आयुष्यातून जाणे नसते तर ती एंडिंग म्हणजे जुनी भीती संपणं, डाऊट संपणं किंवा निगेटिव्हिटी संपणे, त्याचं ओव्हर थिंकिंग संपणं, जुन्या सवयी संपवणं किंवा जुन्या हॅबिट्स असतील, जुन्या काही कोणत्याही सवयी असतील तर त्या पूर्णपणे संपवणं आणि स्वतःचं एक नवीन व्हर्जन तयार होणं असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे कोणतंही नातं किंवा कोणत्याही गोष्टी संपत नाहीत तर त्याच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदललेला असतो. 999 म्हणजे एक सुंदर संदेश. 999चा हाच एक सुंदर संदेश आहे की एक चॅप्टर संपतंय म्हणजे तुम्ही तुमची स्टोरी संपवत नाही आहे तर त्या चॅप्टरशी संबंधित ज्या गोष्टी तुम्हाला त्रासदायक आहेत त्या तुम्ही संपवताय किंवा त्याच्याकडे एका वेगळ्या नवीन दृष्टिकोनातून, नवीन नजरियामधून तुम्ही बघताय असा त्याचा अर्थ होतो. कारण कधी आपल्याला काही गोष्टी इतक्या पकडून ठेवतो आपण घट्ट आणि त्यातून आपण बाहेर पडत नाही आणि आपली ग्रोथ तिथेच खुंटली जाते. तर कधी आपण आपल्याच आयुष्याकडे किंवा आपल्याच काही गोष्टींकडे, नात्याकडे किंवा आपल्या
पर्सनल लाईफकडे आपण वेगळ्या नजरेतून बघणं पण फार महत्त्वाचं असतं. 999 हे प्रेमाच्या संदर्भात जर असेल तर तेव्हा जर तुम्हाला हा नंबर दिसत असेल तर या नात्यासाठी मी काय देऊ शकतो किंवा आमच्यात काय मिसअंडरस्टँडिंग आहेत किंवा आता काय चांगलं आहे ते मी अजून वाढवू शकतो किंवा शकते आणि हे नातं अजून कसं रिस्पेक्टफुली छान बहरू शकतं याच्याकडे भर देणं असा होतो. आणि जरी तुमचा ब्रेकअप झालाच असेल, तुमचा डिवोर्स झालाच असेल, तरी तुम्ही तिथे स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा ह्याच्यामध्ये असं काय होतं किंवा ह्या नात्यामध्ये असं काय होतं जे मला शिकण्याची गरज आहे. समजा ब्रेकअप झालाच असेल किंवा डिवोर्स झालाच असेल, तर तुम्ही त्या पास्टच्या गोष्टीमध्येच अडकून न बसता त्याच्यातून आता आपण ह्या गोष्टीतून आपल्याला काय शिकायचं आहे. जर आपण पुढे प्रवास करायचा असेल आपल्या आयुष्याचा, तर आपल्याला एकतर स्वतःला माफ करणं, इतरांना माफ करणं, झालेल्या घटनांना सोडून देणं आणि स्वतःचं हीलिंग करणं हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही स्वीकारता आल्या पाहिजेत तुम्हाला. त्यातून शिकता आलं पाहिजे. स्वतःला पुन्हा उभं करता आलं पाहिजे. स्वतःवरती पुन्हा प्रेम करता यायला पाहिजे. ब्रेकअप म्हणजे शेवट नाही आहे. डिव्होर्स म्हणजे शेवट नाही आहे आपल्या आयुष्याचा. तर कदाचित नवीन आयुष्याची सुरुवात असू शकते. नवीन गोष्टींची सुरुवात असू शकते. हेही तुम्ही लक्षात घ्यायला हवं. जेव्हा तुम्ही करिअरमध्ये 999 तुम्हाला दिसतं म्हणजे करिअरचा विचार करताना किंवा त्या संदर्भात काही चर्चा करताना किंवा तो विचार सतत तुमच्या डोक्यात असताना जर तुम्हाला 999 दिसत असेल किंवा 9999 दिसत असेल, तर तुम्ही त्यावेळेस थोडंसं ऑब्झर्व्ह करायचं आहे की माझं जे करिअरमधलं गोष्टी आहेत म्हणजे जॉब असेल, बिझनेस असेल, तर त्याच्याकडे मी कसा बघतो, त्याच्यामध्ये अजून मला काय वाढवता येईल किंवा मी ह्या गोष्टी पुढे नेऊ शकतो का? जॉब मिळण्यासाठी माझ्याकडे काय काय स्किल आहेत, मी काय करू शकतो किंवा मी डेली त्या गोष्टींसाठी मी काय माझ्याकडनं एफर्ट्स घालतोय त्याच्यामध्ये. जसं की आपल्याला यूट्यूब चॅनल चालू करायचं असेल आणि आपण फक्त म्हणतोय की मला करायचं आहे, करायचं आहे, करायचं आहे. पण जर आपण डेली व्हिडिओज नाही अपलोड करत असू किंवा डेली त्याच्यासाठी नाही कष्ट घेत असू, आपलं रिसर्च करत नसू, त्याच्यासाठी मेहनत करत नसू, तर ते स्वप्न तुमचं स्वप्नच राहणार आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला जी मेहनत करायची आहे, त्या ज्या गोष्टीवरती काम करायचं आहे, ते तुम्ही प्रामाणिकपणे करायचं आहे. त्याचा रिझल्ट काय येईल हे डझंट मॅटर, ती नंतरची गोष्ट आहे. पण तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहायचं आहे आणि तुमच्या स्वप्नांशी प्रामाणिक राहायचं आहे. पैशाबाबतीतही तेच आहे, की तुम्ही अनावश्यक खर्च कमी करायचे आहेत. जुने तुमचे आर्थिक व्यवहार असतील ते व्यवस्थित मॅनेज करायचे आहेत. फायनान्शियल गोल ठरवायचे आहेत तुम्हाला, की तुमचं महिन्याचं किंवा वर्षाचं किंवा 6 महिन्याचे जे काही तुमचे गोल्स असतील फायनान्शियल तेही तुम्हाला ठरवायचे आहेत. मग ते तुम्ही छोट्यातले छोटे असू दे किंवा मोठे असू दे. अगदी तुम्ही गृहिणी असाल ना तरीसुद्धा तुम्हाला जर पैसे मिळत असतील घरच्या लोकांच्याकडनं, तर त्यातले खर्च किती करायचे, स्वतःकडे सेव्हिंग किती करायचं हेही तुमचं ठरायला पाहिजे. असं नाही की फायनान्शियल गोल म्हणजे मोठ्या-मोठ्या ठिकाणी जॉब करणारी लोकच ह्याचा अर्थ असा लावू शकतात, तर असं नाही आहे. आणि नवीन इन्कमच्या संधी शोधायच्या आहेत तुम्हाला. म्हणजे कोणत्या मार्गातून आपल्याला पैसे येऊ शकतात, अजून आपण त्याच्यासाठी काय करू शकतोय. पैशाकडे तुम्ही मॅच्युअर दृष्टिकोनातनं पाहणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी ज्या काही जुन्या त्याच्या पैशाविषयी बिलीफ्स असतील, काहीतरी निगेटिव्ह तुमच्या धारणा असेल पैशाच्या संदर्भात, तर तेही तुम्हाला इथे वर्क करायचं आहे. आणि 999 बद्दल आध्यात्मिक गोष्टीमध्ये जर आपण पाहायचं झालं, तर फक्त बाहेरच्या सक्सेसच्या मागे धावत जाऊ नका. तर तुमच्या मनाची आणि आत्मिक वाढही तेवढीच महत्त्वाची आहे. जेव्हा तुम्ही स्वतःच्या मनाचा विचार करता, तुमच्या आत्मिक सोलचा तुम्ही विचार करता, तुम्हाला काय हवं आहे यातून, तुम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण करता, ध्यान करता, एका विचारावरती फोकस करता, ग्रॅटिट्यूडमध्ये असता, स्वतःच्या भावना समजून घेता, त्याच्याकडे लक्ष देता, तेव्हा तुम्हाला बऱ्याच गोष्टी समजायला लागतात. कधी-कधी बाहेरच्या जगात काहीतरी बदललेलं नसतं. पण आतून आपण पूर्णपणे बदलत असतो. आपले विचार बदलतात, आपल्या प्रायोरिटीज बदलतात. काही लोकांबद्दलचं आपलं मत बदलतं. काही गोष्टी ज्या पूर्वी आपल्याला खूप महत्त्वाच्या वाटत होत्या, त्या आता इतक्या महत्त्वाच्या वाटत नाहीत. हे देखील ट्रान्सफॉर्मेशनच आहे. आणि 999 हा नंबर किंवा हा एंजल नंबर ट्रान्सफॉर्मेशनशी जोडला जातो. म्हणून तुम्हाला जर 999 दिसत असेल, तर स्वतःला विचारा, की आता मी पूर्वीसारखी आहे का? किंवा राहिलो आहे का? कदाचित उत्तर असेल, की नाही मी बदललो आहे. आणि तो बदल तुमच्या आयुष्यातील पुढच्या चॅप्टरची सुरुवात असू शकते. 999 आणि लेटिंग गो बद्दल जर बोलायचं असेल तर आपण जे झालं गेलं ते स्वीकारायचं आहे. जे बदलता येत नाही आहे तेही आपण स्वीकारायचं आहे. ज्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात राहायचं नाही किंवा ज्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये नसतात त्या जबरदस्तीने धरून ठेवण्यात काही पॉईंट नाही आहे. जुनी दुखणी सतत मनात घेऊन फिरू नका. कारण मेलेले उंदीर आपण आपल्याजवळ किती वेळ ठेवायचं हेही आपल्या हातामध्ये असतं. कारण काही गोष्टी सोडणं म्हणजे हार मानणं नसतं, तर काही गोष्टी सोडणं म्हणजे स्वतःला मुक्त करणं असतं. लेट गो करणं. 999 आणि कर्म. 9 हा अंक कर्माशी देखील जोडला जातो. तुमच्या कृतीचे परिणाम, तुमच्या विचाराचे परिणाम,
तुमच्या प्रत्येक गोष्टीचे परिणाम हे कार्मिक सिम्बॉलिझमची मूलभूत कल्पना आहे. म्हणून 999 तुम्हाला तुमच्या ॲक्शनकडे पाहण्यास सांगू शकतं. तुम्ही लोकांशी कसे वागता, तुम्ही स्वतःशी कसे वागता, तुम्ही निर्णयामध्ये प्रामाणिक आहात का, तुम्ही जे बोलता ते तुम्ही करून दाखवता का, तुम्ही कोणाला दुखवत तर नाही ना, तुम्ही स्वतःच्या चुका स्वीकारता का, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्यातून काही शिकत आहात का, की फक्त जगायचं म्हणून जगत आहात. 999 म्हणजे फक्त काहीतरी मिळवणे नाही, तर शिकणे, बदलणे आणि पुढे जाणे असाही त्याचा अर्थ होतो. जुने संपत असेल तर घाबरू नका. प्रत्येक एंडिंग किंवा प्रत्येक शेवट हा तुमच्या आयुष्याचा शेवट नसून तुमच्यासाठी नवीन बिगिनिंग, तुमच्यासाठी नवीन संधी, तुमच्यासाठी नवीन काहीतरी पुढचं दार ओपन असेल. आणि एक दरवाजा बंद झाला म्हणजे सगळेच दरवाजे बंद असत नाही आहे. तर तुमच्या भूतकाळातून काहीतरी शिका. जे तुमच्या लाईफमध्ये घडून गेलेले त्या गोष्टीतून तुम्ही शिकायचं आहे. भूतकाळात अडकून पडून राहायचं नाही आहे. म्हणजे त्यात शिकायचं आहे आणि पुढे आपण चालायचं आहे. कधी कधी आपल्याला पुढे जायचं असतं आणि आपण सतत मागे वळून पाहत राहतो. पण मला असं वाटतं की आपण किती वेळा मागे वळून पाहायचं आहे. आपल्याला कधीतरी पुढे जायलाच पाहिजे. ढोबळ मानाने 999 दिसत असेल जर समजा, तर तुम्ही स्वतःला प्रश्न विचारायचा आहे की माझ्या आयुष्यात असं कोणतं चॅप्टर आहे, किंवा मी कोणती जुनी गोष्ट अजून धरून ठेवली आहे, मला कोणत्या गोष्टीपासून मुक्त व्हायची गरज आहे, माझ्या आयुष्यात असा कोणता बदल आवश्यक आहे, नवीन सुरुवातीसाठी मी आज काय करू शकतो, हे तुम्ही स्वतःला प्रश्न विचारायचा आहे, स्वतःचं निरीक्षण करायचं आहे. पहिली गोष्ट तर पास्ट स्वीकारा. जे झालं ते झालं, होऊन गेलं. दुसरी, स्वतःला माफ करा. तुमच्याकडून जरी काही चुका झाल्या असतील तरी माफ करा. समोरच्या व्यक्तीकडूनही काही चुका झाल्या असतील त्यालाही माफ करून टाका. तिसरी, जुनी निगेटिव्हिटी सोडा. सतत निगेटिव्ह विचार करत राहिल्याने भूतकाळ बदलत नाही. सतत तुम्ही तोच विचार केल्याने भूतकाळ कधीच बदलत नाही. तुमचे गोल्स पुन्हा ठरवा. तुम्हाला पुढे कुठे जायचं आहे हे स्पष्ट करा. नवीन सुरुवातीसाठी तयार व्हा. नवीन संधी, तुम्ही जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत तुमच्याकडे संधी येणार नाही. आणि आली जरी तुम्हाला तर ती ओळखता येणार नाही. त्याच्यावरती तुम्हाला विचार करता येणार नाही. तर म्हणून तुम्ही नवीन सुरुवातीसाठी तयार राहायचं आहे. स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे की मी करू शकते, करू शकतो मी. आणि नंतर त्याच्यासाठी ॲक्शन घ्यायची आहे. फक्त नंबर बघत बसू नका. एंजल नंबर दिसले म्हणजे आता सगळं काही छान होणार आहे असं नाही आहे. ह्या फक्त तुम्हाला सिम्बॉलिक अर्थ आहे याचा, की हे असं दिसल्यामुळे ह्या गोष्टी असू शकतात, तर तुम्ही त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करायचे आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया एका नवीन एंजल नंबरच्या सुंदर आणि रहस्यमय अर्थासोबत. थँक्यू.